हा वार्ड नंबर 10 आमच्या इतकी समस्या आहे की रस्ता पाणी कचरा कधीच कोण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करते. गावामध्ये तर रस्ता नाही, पावसाचं पाणी तर साचतंय, कचरा उचलायला कोण टाईमशीर येत नाही, बोललं तर कोण दखल घेत नाही. अशी परिस्थिती तर जगाव कसं. आज परशुराम मोरेने निवेदन दिल्याबद्दल त्यांच्या सपोर्टीला आम्ही येऊन त्यांना सहकार्य करतो. विलास पापे पटेल सिटी हॉस्पिटलपासून त्या दुर्गंधी फार येत आहे. गटर काढून 4 दिवस झाले तरी काढायला येत नाही. परत दुसऱ्या दिवशी गटर पूर्ण भरत आहे, पाण्याचं नियोजन नाही. 4 दिवस कचरा गाडी येत नाही आणि कचरा उचलत घाण करून टाकतात. उचलतात सगळे घाण उचलत नाहीत, काय नाही. किती जरी सांगितलं तरी हे करत नाही. पाण्याचं तर वाया घालतात, पाण्याचं नियोजनच नाही. 8-15 दिवस पाणी येत नाही. जत शहरात प्रामुख्याने आता सध्या घट्टागाडीच्या दिरंगाईमुळे किंवा घट्टागाडीच्या प्रश्न खूप मोठा आहे. आणि त्यामुळे घराघरात सध्या आता दसऱ्याचा सण चालू आहे. दसऱ्याच्या सणामुळे घरातले सगळे घाण व सगळं काही जबाळ काढण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये जो राहिलेला कचरा आहे तो टाकण्यासाठी वेळेवर खूप गाड्या उपस्थित नाही आहेत व कचरा साठा भरपूर होत आहे. त्यात पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या पाण्याचा साठा एवढा वाढलेला आहे की त्याच्यामुळे डेंग्यूचे डास प्रादुर्भाव खूप मोठा जतमध्ये झालेला आहे. आणि आता बघितलं तर तुम्ही प्रत्येक दवाखान्यात जास्तीत जास्त डेंग्यूचे पेशंट आढळून येत आहेत. तरी देखील प्रामुख्याने नगरपरिषदेकडून कोणतेही स्वच्छता राबवण्यात येत नाही आहे. डास फवारणी होत नाही आहे व कोणत्याही नागरिकांना सुविधा मिळत नाही आहे. त्यामुळे आज जागर फाउंडेशनच्या वतीने इथे कचरा उपोषण करण्यात आलेलं आहे. आणि त्या कचऱ्याला आम्ही सामान्य नागरिक म्हणून सर्वांनी पाठिंबा देत आहोत. आणि नगरपरिषदेनं याचा दखल घेऊन लवकरात लवकर तातडीने जत स्वच्छता अभियान आणि प्लस तुम्ही डास फवारणी लवकरात लवकर करून घ्यावी ही भावना आणि उद्रेक हा सामान्य जनतेकडून नगरपरिषदेकडे होत आहे.